नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी. PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता या दिवशी खात्यावर जमा होणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुनील तिवारी. आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार याबद्दल आपण सविस्तर चर्चा व खरी अपडेट पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. खरी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच मिळेल. PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाची बातमी म्हणावी लागेल. केंद्र सरकारकडून प्रलंबित हप्ते असलेल्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याचे वितरणाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधीची वाट पाहत होते. PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी आसाम येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसान सन्मान निधी योजनेचा 22व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त PM किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून PM किसान उत्सव दिवस साजरा करण्यात येणार असून सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाणार आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये थेट जमा केले जाणार आहेत. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार असून त्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 2.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यातही 13 मार्च रोजी PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार असल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधान व्यक्त करीत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासाठी असेच मी नवीन व्हिडिओ आणत राहील. धन्यवाद. भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये.